आणि आता बातमी येते क्रिकेटच्या मैदानात भारत आणि श्रीलंकेत होत असलेल्या T20 विश्वचषकात आज टीम इंडियाचा सलामीचा सामना अमेरिकेशी होणार आहे। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात हा सामना सुरू होईल। दरम्यान नाणेफेक झाली असून अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। यंदाच्या विश्वचषकात भारताचा समावेश अ गटात करण्यात आला। या गटात भारत, अमेरिका, पाकिस्तान, नामिबिया आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे। तर हा सामना जिंकत विजयी सलामी देण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज मैदानात उतरेल। विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, सलामी होते अमेरिकेशी थोड्याच वेळात। सलामी आणि अश्विन, मला जर सांगायची पहिली बातमी आहे, कारण मुख्य बातमी तू सांगितली आहेस, तर पहिली बातमी ही आहे की जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळू शकणार नाही, कारण त्याची तब्येत चांगली नाहीये। त्यामुळे त्याच्याऐवजी केवळ 24 तासापूर्वी जो भारतीय संघात आला होता त्या मोहम्मद सिराजचा फायनल 11 मध्ये अंतिम संघामध्ये समावेश करण्यात आलाय। आणि अमेरिकेचा कर्णधार मुनाफ पटेलने जेव्हा या खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण पहिल्यांदा स्वीकारलं तेव्हा रवी शास्त्रीला आश्चर्याचा धक्का, तो अवाक झालेला दिसला। त्याने त्याला स्पष्टपणे विचारलं या खेळपट्टीवर, तेव्हा मोनाक म्हणाला हो, या खेळपट्टीवर इथं टार्गेट मोठं उभं राहू शकतं, पण कदाचित ते चेस करायला आम्हाला आवडेल, अशा पद्धतीचं त्याचं ते उत्तर होतं। खऱ्या अर्थानं भारतीय संघ मजबूत आहे, पण ज्या पद्धतीनं नाणेफेक झाली आहे त्याच्यानंतरचा कौल झालेला आहे, निर्णय झालाय, ते पाहता भारताचं पारडं आणखी जड आहे असं वाटतंय। अश्विन, धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।